नमस्कार, मी मनीषा. तुम्ही पाहत आहात एम न्यूज. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ पाहायला मिळतेय. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मोठा धक्का बसला असून पक्षाचे ज्येष्ठ नेते आनंद परांजपे यांनी अचानक राजीनामा दिलाय आणि या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना अक्षरशः उधाण आलाय. 14 वर्षांचा पक्षातील प्रवास, असंख्य कार्यकर्त्यांचं प्रेम, नेत्यांचा विश्वास आणि आता अचानक नव्या वाटेवर नवीन प्रवास सुरू करतोय असं म्हणत आनंद परांजपे यांनी पक्षाला रामराम ठोकलाय. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या यादीमधून प्रफुल्ल पटेल यांचं नाव वगळण्यात आलं होतं. त्यानंतर पक्षात अंतर्गत नाराजी असल्याच्या चर्चा सुरू होत्या आणि आता आनंद परांजपे यांच्या राजीनाम्यानं त्या चर्चांना आणखीन बळ मिळालंय. आनंद परांजपे यांनी सुनेत्रा पवार यांना लिहिलेल्या पत्रात स्पष्ट शब्दात म्हटलंय की मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सरचिटणीस, प्रवक्ता आणि समन्वयक पदासह पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. पक्षानं आजपर्यंत माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी आभारी आहे. मात्र माझा राजीनामा स्वीकारावा ही नम्र विनंती. पण हा राजीनामा अचानक का? तर सूत्रांच्या माहितीनुसार विधान परिषदेत संधी न मिळाल्यामुळं आनंद परांजपे नाराज होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची नाराजी उघडपणे दिसून येत होती. त्यातच त्यांनी अलीकडेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानं आता ते शिंदे गटात प्रवेश करणार का अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. राजकीय जाणकारांच्या मते आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि पक्षातील बदलत्या समीकरणांच्या पार्श्वभूमीवर हा राजीनामा अत्यंत महत्वाचा मानला जातोय. एकीकडे अजित पवार गट संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न करीत असताना दुसरीकडे पक्षातील नाराजी आता उघडपणे समोर येताना दिसतीये. त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणखीन मोठे राजकीय भूकंप होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतंय? आनंद परांजपे यांचा पुढचा राजकीय निर्णय काय असेल आणि हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का आहे का? तुमचं मत कमेंट मध्ये करून नक्की सांगा. नमस्कार.